आज करायची आपल्याला 1 किलो मटनची भाजी, काळ्या रश्श्यातली, आणि ती पण चुलीवरची आणि झणझणीत भाकरी। तर हे बघा, इकडं कांदा टाकलाय, तेलामध्ये तळतोय, इकडं मटन धुवायला सुरू आहे। शिवांशी तर खाण्यासाठी राखण बसलाय। काय काय हे खायचंय वय पंच तोंडाला, आणि मग तू सावलीला बस, मी शिजविल्या बोलवते तुला। उन्हात नको बाबा बसू, मी बोलवते तुला। काय खायचंय? मटन लवर, मटणासाठी राखण बसला इथं कंटिन्यू डोळा ठेवून मटणावर। इकडं कांदा मस्त तळलेला आहे आपला, हळदी आणि मीठ टाकून आपल्याला घ्यायचंय ते आता शिजवून। तर आपलं मटण शिजलेलं आहे, आपल्याला द्यायची आता फोडणी। तर इकडं तेल टाकायला सुरू आहे, तेल टाकले, अद्रक, लसण आणि कोथिंबीर पेस्ट आहे ही। खोबरं टाकलं आपण आता त्यात, बारीक केलेले फुटाणे टाकले आपण आता त्यात, आणि मस्तपैकी हलवून घेऊयात। घरचा काळा मसाला, आपण कसलाच बाहेरचा मसाला यूज केलेला नाहीये, ना सुहाणा ना ते अंबारी वगैरे काहीच नाही, फक्त घरचा काळा मसाला टाकलाय। आणि त्याच्यामध्येच म्हणजे खूप सारं टाकलेलं आहे ऑलरेडी मसाल्याचं, काळा मसाला कुटताना। तर इकडे सुरू झाल्यात आहे मम्मीच्या भाकरी, मस्तपैकी छान छान अशा कडक कडक आणि एकदम पातळ भाकरी करते ती, आणि खूप छान अशा लागतात त्या, टेस्टी टेस्टी। बाजरीची भाकर आणि मटणाचा रस्सा आणि कांदा लिंबू परफेक्ट कॉम्बिनेशन जेवण्यासाठी। जे मटन लवर, चिकन लवर, नॉनव्हेज लवर आहेत त्यांना तर माहितीच असेल काय टेस्ट लागते, जबरदस्त। जे कोणी नॉनव्हेज खात नाही किंवा ज्याला नॉनव्हेज आवडत नाही तर त्यांनी प्लीज इथे येऊन घाण घाण कमेंट्स करू नका। तसं माझं कमेंट सेक्शन ओपन आहे, मी कोणाच्या बाला भीत नाही, सो मी काही कमेंट बंद करणार नाही तुम्हाला भिवून, ओके। पण तुम्हालाच तुमची थोडी जणांची नाही तर मनाची वाटू द्या, आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये घाण येऊन करू नका। तर तरी किती सांगितले तरी काही जण ऐकतच नाही, तर त्यांना त्यांच्या आईबापाचे संस्कार, त्यांचं आडनाव, त्यांचं नाव इथे येऊन माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्रदर्शित करायचं असतं, सो करू शकता, नो